प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जागतिक स्तरावरील भूराजकीय परिस्थितीमुळे सध्या एलपीजी घरगुती गॅसचा तुटवडा जाणवत आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व एलपीजीला पर्यायी इंधन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राज्यात तात्पुरत्या स्वरूपात केरोसिन वितरित करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार सांगली जिल्ह्यासाठी एकूण 132 किलोलिटर म्हणजेच 1,32,000 लिटर केरोसिनचे नियंत्रण मंजूर झाले। जिल्ह्यातील पलूस आणि तासगाव या तालुक्यामध्ये केरोसिनचे प्रत्यक्ष वितरण सुरू झालं असून उर्वरित तालुक्यामध्येही वितरण व्यवस्था अंतिम टप्प्यात असून लवकरच वाटप सुरू करण्यात येत असल्याचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले। या केरोसिन वितरणाचे निकष, नियम व कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे। प्रति शिधापत्रिका मिळणारे प्रमाण व प्राधान्यक्रम प्रत्येक पात्र कुटुंबाला किंवा शिधापत्रिकेला 3 लिटर केरोसिन वितरित केले जाईल। अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना या वितरणात मुख्य प्राधान्य दिलं जाईल। केरोसिनच्या उपलब्धतेनुसार आणि प्रतिसादानुसार श्वेतपत्रिका धारक म्हणजेच व्हाईट रेशन कार्ड देखील केरोसिन मिळण्यास पात्र असतील। ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही त्यांनाही केरोसिन उपलब्धतेनुसार वितरण केलं जाईल। यासाठी ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल। जिल्ह्यात आलेले स्थलांतरित मजूर देखील केरोसिन मिळण्यास पात्र राहतील। यासाठी केंद्र किंवा राज्य शासनाचे ओळखपत्र पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे। मात्र केरोसिन कोटा हा सांगली जिल्ह्याकरिता कमी प्रमाणात प्राप्त झालेला असल्याने केरोसिनचे वाटप प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार केवळ अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना केरोसिन उपलब्ध असेपर्यंत वाटप करण्यात येईल। सर्व रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसिन परवाना धारकांनी केरोसिनचा साठा व वितरणाच्या सर्व नोंदी त्यांच्या भौतिक नोंदवहीमध्ये अद्ययावत ठेवणं बंधनकारक आहे। एखाद्या गावात केरोसिन विक्रेता उपलब्ध नसल्यास तेथील रहिवाशांना नजीकच्या गावातून केरोसिन उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। केरोसिनचा अनधिकृत साठा किंवा गैरवापर आढळल्यास संबंधितावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल। जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रातील रास्त भाव दुकानदार किंवा परवाना धारकाकडून प्रशासनाने ठरवून दिलेल्या विहित कालमर्यादेत आपले केरोसिन उचलून घ्यावे। केरोसिन दर निश्चितीबाबत शासनाकडून स्वतंत्र आदेश निर्गमित होत असून तोपर्यंत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।